मंडळी, बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहे. मधल्या काळात बरेचसे व्याख्यानाचे कार्यक्रम, सूत्रसंचालनाचे कार्यक्रम याच्यामुळे आपल्या सगळ्यांना खरं तर भेटता आलं नाही. पण आज मनापासून असं वाटलं की व्हिडिओ करायचा आहे आणि परत एकदा आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना भेटायचं आहे. अर्थात तुम्हाला असं वाटेल की आता सगळीकडे सोशल मीडियाचं पेव फुटलंय आणि आता या पट्ट्याला वाटलं की एखादा व्हिडिओ करावा आणि आपल्या व्ह्युअर्सला भेटावं. पण मला तसं काही वाटलेलं नाही. काही करायच्या मानसिकतेनं, प्रसिद्ध व्हायच्या इच्छेनं मी हे करत नाही. तुम्हाला प्रांजळपणे सुरुवातीला सगळ्यांना कबुली दिली पाहिजे की मी प्रचंड घाबरलोय. आता आई शपथ मी प्रचंड घाबरलोय, म्हणून हा व्हिडिओ करायला लागलो. आणि तुम्हाला असं वाटेल की घाबरले आणि हसतंय कसं काय, तर हे हसणं सुद्धा कोरडं आहे. आजूबाजूचं सगळं वातावरण बघितल्यानंतर मी ज्या क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहे, किंबहुना जिथं मला खरं तर अव्याहतपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं असं मला वाटतं, ते क्षेत्रच मला असं वाटायला लागले की आता भयानं पछाडले, अक्षरशः सुरक्षित नाही. म्हणजे मीच नव्हे, माझ्यासारखे अनेक जण इथं सुरक्षित नाहीत. इथला नाटककार कोणाचा तरी मार खातोय, लेखकाला शिवीगाळ होतीय, त्याच्यानंतर एखादा असा कोणीतरी सामाजिक कार्यकर्ता त्याच्या तोंडाला काळं फासलं जाते, वक्ता स्टेजवर काहीतरी बोलायला जातो त्याला स्टेजच्या खाली आल्यावर तुडवलं जातंय. त्याच्यामुळे मला असं कधी कधी वाटतंय की आपल्याला कोण कधी तुडवेल आणि कधी कोण शाई फेकेल आपल्यावर सांगता येत नाही. कोण जात्यात आहे आणि कोण सुपात आहे एवढाच फरक आहे. आतापर्यंत मी मार खाल्ला नाही याचा अर्थ मार खाणारच असं नाही असं नाही. आतापर्यंत कुणी माझ्या तोंडाला काळं फासलं नाही म्हणजे माझ्या तोंडाला कुणीच काळं फासणार नाही असं नाही. पण मला खरं सांगतो, भीती वाटते. मलाच नव्हे, माझ्यासारखे असे अनेक जण आहेत, प्रचंड अभ्यासू आहेत, त्यांना काहीतरी व्यक्त व्हायचं आहे, समाजाच्या पुढे यायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की आपण चुकतोय कुठं. पण त्यांचं धाडस होत नाही, त्यांच्या धाडसाला लगाम लागलाय. त्यांचं धाडस अक्षरशः असं गुंडाळून ठेवलंय कुठेतरी. मला सांगा, विज्ञान युगात 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं असताना आणि तमाम महापुरुषांच्या विचारांचा वारसा आपल्या पाठीशी असताना आता आपल्याला भयानं पछाडणं म्हणजे मला वाटतंय महापुरुषांच्या विचारांचा तो सरळ सरळ पराभव आहे. आणि तो आता अवतीभोवती आपण सगळे करतोच आहे. म्हणजे आता अनेक पार्टीतले आता जे आमदार खासदार फुटायला लागले, ते स्वतः जर घाबरून चालले असतील, 2-2.5 लाख 3 लाखाचं मतदान त्यांच्या पाठीशी असताना, तर आपल्यासारख्यांची काय अवस्था आहे? एखाद्या शेतकऱ्याला सांगा, बाबा तुझ्या मालाला हमी भाव मिळत नाही, किंवा बाबा तुझ्यावर अन्याय करायला चालली इथली व्यवस्था, चल आपण आंदोलन करूया, रस्त्यावर उतरूया, ते घाबरते हो. ते म्हणते माझं घर आहे बाबा, मला बायका पोरं आहेत, मी हे करून माझ्यावरच्या जबाबदाऱ्या मला संपवायच्या नाहीत. या पोरांनी मग माझ्या बायकोनं कुणाकडे बघायचं, माझ्या आईबापांनी परत कुणाकडे बघायचं, ते जबाबदाऱ्या घ्यायला तयार नाही. त्याला सामाजिक भान नाही असं नाही, आहे, पण ते घाबरत आहे. व्यवस्थेला अंगावर शिंगावर घ्यायला ते घाबरत आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, पार्ट्या फुटल्या, आमदार खासदार फुटले. आता तर एका तरुणानं सोशल मीडियावरच पार्टी काढली. बसून बसून त्याच्या डोक्यात ते आलं, सोशल मीडियावर पार्टी काढली. सोशल मीडियावर पार्टी 2-3 दिवसात 20 मिलियन. ते गेलं बाहेरच्या देशात पळून. आता आलं परत, त्याच्यासाठी सगळे समर्थक आता गोळा झालेले आहेत. आता ते रविराज साबळे पाटील, त्याच्या अकाउंट सगळे बंद होत आहेत, पुन्हा चालू होत आहेत. मग ते म्हणजे जेवढं काही बघितले आता अलीकडचं सोशल मीडियावर, खराचं प्रकरण असेल, छोटी मुलगी तिच्यावर झालेला अत्याचार असेल, मग तेवढ्यापुरतच आम्ही सोशल मीडियावर त्याचे स्टेटस लावतो, सोशल मीडियाला त्याची स्टोरी लावतो. पण कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता, कुठल्याही प्रकारचं सामाजिक भान, ज्याला मानवतेच्या उच्च कोटीतली मूल्य म्हणतात, ते आमच्यामध्ये रुजलेली नाहीत, मुरलेली नाहीत. आणि हे सगळं भयग्रस्त वातावरण असताना, म्हणजे आता नीटचे पेपर फुटले तर 4-5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कुणी स्वतःचा जीव संपवून घेत आहे, कुणाला कोणीतरी मारून टाकते, कुणीतरी तुरुंगात आहे लोकांच्यासाठी आंदोलन केलं म्हणून. आता मला सांगा, वातावरण खरंच सुरक्षित आहे का? मी कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही, मी कुठल्याच एका विशिष्ट व्यवस्थेबद्दल आणि विशिष्ट सत्तेबद्दल बोलत नाही. मी तुम्हाला एकच सांगतोय की नाण्याला 2 बाजू आहेत, पण नाणं तेच आहे. इकडे पलटलं काय आणि तिकडे पलटलं काय, फक्त दगडाची वीट आणि विटेचा दगड एवढाच फरक आहे. बाकी काही विशेष बघायला मिळत नाही. म्हणजे कुणी चमच्याभर घाण खाल्ली आणि कुणी बादलीभर घाण खाल्ली, तिथंच आहे. म्हणजे कुठलंही ठिकाण सुरक्षित नाही. मला फक्त सोशल मीडियावरचं ठिकाण आता सुरक्षित वाटते. माझ्या पायात आपण इथं बघू शकताय बघा, मी जिथं बसलो हे ठिकाण सुद्धा सुरक्षित आहे का सांगा? हे बघा, हे काय आहे? दारूच्या बाटल्या पडल्या, तिथे ग्लास आहेत. ही मदिराला याकडची जी पावलं आहेत ती मला वळवायची आहेत. म्हणजे कुणी टेन्शननं पित असेल, कुणी घाबरून पित असेल, कुणी खुशीने पित असेल, कसाही पित असेल, पण पितोय तो. ते राम गणेश गडकऱ्यांचं एक नाटक आहे, एकच प्याला नावाचं. गडकरी त्याच्यात काय म्हणतात माहित आहे? हे मदिरे म्हणजे हे दारू, तू प्रामाणिक आहेस, प्रामाणिक राक्षसी नाहीस, एखाद्याला मरेपर्यंत सोबत करणार म्हटल्यावर मरेपर्यंत सोबत करतेस, म्हणजे मारूनच टाकते ते.
त्या एकच प्यालामध्ये दिले. आता ते एकच प्याला आपल्याला किती घडवतोय मला माहित नाही, पण हे सगळं भीतीचं वातावरण असताना आज माझ्या डोक्यात आले. हे बघा, मध्यंतरी तो प्रयत्न आपला सगळा चालू होता, पण माझ्या बऱ्याच कार्यक्रमांमुळे ते शक्य झालं नाही. ही सगळी पुस्तक आहेत. हे बराक ओबामांचं पुस्तक आहे, हे प्रतिभाताई पाटील यांचं पुस्तक आहे, माती पंख आणि आकाशे महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध असलेलं ज्ञानेश्वर मुळेंचं पुस्तक, आणि माझा आवडीचा विषय म्हणजे तुकोबांचे अभंग. प्रचंड आस्थेचा जिव्हाळ्याचा विषय माझा तुकोबांचे अभंग. हे अभंग शतक आहे, याच्यामध्ये 100 अभंग आहे, त्यातले 28 अभंग पाठीमागे आपण केले होते. पण मी आजपासून जेवढे कोण असे भयग्रस्त झालेले आहेत, लेखक असेल, विचारवंत असेल, सर्वसामान्य माणूस असेल, कष्टकरी असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कुणी असेल, ज्याला ज्याला वाटतं आपण भयानं पछाडलो आणि आपल्याला आता आयुष्यात दुसरा मार्गच दिसत नाही, माझं भविष्य मला काही उज्ज्वल वाटत नाही, उद्याचं सोडा मला तासाभरानंतर माझा आता भरवसा वाटत नाही, असं ज्याला ज्याला वाटतंय, जी माणसं गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, वैफल्यग्रस्त झालेले आहेत, निराशेनं पछाडलेले आहेत, त्या प्रत्येकासाठी खरोखर एक आशेचा ज्याला दिवा म्हणूया, ते पेटवण्याचं काम फक्त एकच करते पुस्तक. आपला सख्खा रक्तातला माणूस सुद्धा जर आपल्या सोबत नसेल, तर मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, जगाच्या पाठीवरच्या तमाम महापुरुषांच्या सोबत जर कोण उभा राहिला असेल, तर ती पुस्तकं उभा राहिलेली आहेत. पुस्तकं आपल्याला कधीच गंडवत नाहीत, कधीच फसवत नाहीत. त्यामुळं आजपासून मी ताकदीची, सामर्थ्याची पुस्तकं तुमच्या समोर घेऊन येणार आहे. भले ती समाज व्यवस्थेत कधी कधी वादग्रस्त ठरली असतील, काही पुस्तकं अशी आहेत की ती उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, ती तुमच्या माझ्या समोर आली नाहीत. अशी सगळी पुस्तकं मी आजपासून तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. आजूबाजूला काय चाललंय आता मित्रांनो, विसरून जाऊया जरा. जे चाललंय ते निराशाजनक आहे, पण सुरेश भटांच्या भाषेत हे असे आहे, तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही. एवढा एकच आम्हाला ठाम विश्वास ठेवावा लागेल. पहिलं पुस्तक मी सुरुवातच केली होती, मी भयानं पछाडलोय, भयमुक्ती, याच्यावर मला आज बोलायचं. हे सरश्री म्हणून आहेत, हॅपी थॉट्स त्यांची संस्था आहे, फार मोठी संस्था आहे. अनेकांनी त्यांचे सगळे कोर्स केलेले आहेत. खरे तर मी माझ्या आयुष्यात एकदा कार्यक्रम अटेंड केला होता, पण मला पुस्तकं वाचावी वाटतात म्हणून सरश्रींचं हे पुस्तक माझ्याकडे आहे. अजून एक विचारणीय म्हणून त्यांचं पुस्तक आहे, बोर्डम मुक्ती नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं. हे भयमुक्ती जे आहे, हे जर वाचलं तर निश्चितपणानं मी आपल्याला खात्रीनं सांगतो, हे फक्त पेन किलरच्या इंजेक्शन सारखं नाही की जे इंजेक्शन टोचलं, तासाभरासाठी वेदना थांबल्या आणि पुन्हा तेवढ्याच तीव्रतेनं वेदना उफाळून आल्या, असं काही नाही याच्यामध्ये. हे वाचलं तर मी खात्रीनं सांगेन तुम्हाला की सगळ्या वेदना, सगळ्या प्रकारची भीती जागेवर संपून जाईल, सगळ्या प्रकारची भीती. याच्यामध्ये त्यांनी दिलेले जे भीतीचे प्रकार आहेत, कुणाला मृत्यूचं भय आहे, कुणाला आजाराचं भय आहे, कुणाला भविष्याचं भय आहे, कुणाला करिअरचं भय आहे, कुणाला नातेसंबंधाबद्दलचं भय आहे, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं भय आहे. कुणाला मी आता सांगितलं तसं व्यवस्थेचं भय आहे, सोशल मीडियावर ट्रोल होण्याचं भय आहे, माझ्याबद्दल लोक काय चर्चा करत असतील याचंही भय आहे. सगळ्या प्रकारचं भय घेऊन आपण जगतोय, तर ह्या सगळ्या प्रकारचं भय जे आहे ते कसं कोरडं आहे, ते कसं आपण फेकून देऊ शकतो ना, आतलं मूळचं धाडस कसं निर्माण होऊ शकतं, याच्या संदर्भातलं पुस्तक आहे. याच्यातले 2 किस्से मला प्रचंड भावले. एक तरुण मुलाखतीला निघालाय, त्याचा मित्र त्याच्या सोबत आहे, आणि अचानक त्यानं सगळे इन्शर्ट वगैरे केलेलं असताना, सूडबूट टाय केलेलं असताना कावळा असा हवेमध्ये निघाला होता, आणि कावळ्यानं विष्ठा त्याची खाली सोडली आणि ती विष्ठा त्याच्या पांढऱ्या शर्टवर पडली. बाजूचा मित्र हसायला लागला. तो मित्र म्हटला, अरे आता तुझ्या शर्टवर त्या कावळ्यानं विष्ठा टाकली, तू आता मुलाखतीला कसा जाणार? तर तो हसत म्हटला, नशीब कावळ्यालाच फक्त उडता येते, गाईला उडता येत नाही. नाही गाईला जर उडता आलं असतं तर शर्ट माझा किती घाण झाला असता. याला म्हणायचं सकारात्मकता. आता आणखी भयमुक्ततेबद्दल याच्यामध्ये सरश्री असं म्हणतायत की पटकी नावाचा रोग पूर्वी होता, तो एका गावात घुसायला लागला. गावाच्या वेशीवर थांबलेल्या द्वारपालानं त्या पटकीला अडवलं, विचारलं की किती माणसं तू मारणार आहे? त्यावेळी पटकी म्हटली, फक्त 800 लोक मारणार आहे. पटकीला आत सोडलं, ती 2-3 दिवसात बाहेर आली, प्रत्यक्ष 1000 माणसं मेली होती. तो द्वारपाल असं म्हटला, पटकी तू मला गंडवलंस, फसवलंस, गद्दारी केलीस तू माझ्याशी. आता कशी अनेकांनी गद्दारी केली ना महाराष्ट्रात, तशी पटकीनं गद्दारी केली म्हटले. आणि पटकी म्हटली, काय झालं? नाही तू 800 माणसं मारणार होती, लोक 1000 मेली, असं का केलंस? पटकी म्हटली, खरं सांगतो तुला आई शपथ, मी फक्त 800 माणसं मारली आहेत, बाकीची 200 फक्त घाबरून मेलेले आहेत. आपली अवस्था आता अशीच आहे, एकाला टिपला का नाही बाकीची घाबरतात, एकाला नुकतं टार्गेट करावं लागतं, बाकीची समोर सुद्धा येत नाहीत. ही भयमुक्ती त्याच्याबद्दलच आपल्याला मार्गदर्शन करते. आणि या पुस्तकातला एक आणि एक विषय आपल्यासाठी खरं तर फायद्याचा आहे. वेगवेगळे टॉपिक खरं तर याच्यामध्ये दिलेले आहेत. माणसाने योग्य वेळी योग्य निर्णय घेणं किती महत्वाचं आहे, आणि भयाची 6 कारणं जी आहेत तेवढंच सांगतो, मी थांबतो. अभय, पहिलं त्यांनी असं सांगितलंय भयाचं कारण,
कल्पवृक्षासारखी भीती आहे म्हणतात. कल्पवृक्षाची गोष्ट आपण प्रत्येकानं ऐकली. त्याच्यानंतर विश्वासाचा अभाव आहे आपल्यात. अफवा पसरवल्यानंतर सुद्धा माणसं घाबरतात. बघा म्हणजे काही आता मी जर सांगितलं पिसाळलेलं कुत्रं तुमच्या गावात सुटले दार लावून बसा, घाबरला. मी जर तुम्हाला सांगितलं कोविड आलाय, कोविडच्या काळात तेच झालं होतं. ज्यांनी आता तुम्हाला सांगायला काय अडचण नाही, अजिबातच जी माणसं घाबरली नाही तर कोविडला अक्षरशः ज्यांनी फाट्यावर मारलं, कोविड त्यांच्या जवळ सुद्धा गेलं नाही. जे घाबरले त्याला कोविडने त्रास दिला. कुत्र्याला एखादा दगड मारून बघा, कुत्रं विवळलं किंचाळलं की आपल्याला लय भारी वाटते, मग अजून दगड मारतो त्याला. पण कुत्रं जर घाबरलंच नाही, तसंच बसून राहिलं तर आपल्याला आनंद वाटत नाही, आपल्याला आसुरी आनंद लुटायची सवय आहे. त्याच्यामुळे मग कुत्र्याच्या त्या नादाला आपण लागत नाही. हे तसंच आहे. परत दुर्घटना एखादी झाली की माणसं घाबरतात. एखादा जवळचा व्यक्ती निघून गेला की माणसं घाबरतात. तर त्या सगळ्यावरचा जालिम उपाय याच्यावर त्या वार्धक्याचं भय माणसाला असतं, उंचीचं भय असतं, बंदिस्त जागेचं भय असतं आणि इतर प्रकारची भीती, व्यासपीठाचं भय. त्याच्यावर तर आता मी स्वतः स्टेज डेअरिंगचे कोर्सच घेतोय. माझ्याकडे येऊ शकता. शिक्षकांचं भय आहे, कोणाला डॉक्टरचं भय, पंडिताचं भय, मालकाचं म्हणजे स्वतःच्या बॉसचं भय, खोटं बोलण्याचं भय, स्वतःबद्दलचं भय, सगळ्या प्रकारचं. हा भयच आपल्याला काढून टाकायचा. आता भय टाकायचा आहे काढून आणि आता तय करायचं आहे. आपण ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. आजपासून पुस्तकांकडे वळायचं. ताकदीची पुस्तकं तुमच्यासोबत घेऊन येतो. आजच्या व्हिडिओत एवढंच. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही कृपया सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.